हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सुरक्षित वारी, स्मार्ट वारी या संदर्भात जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मुख्यालयात परेड घेत चांगलाच इशारा दिला आहे. आषाढी वारी सोहळा पार पडत असून या सोहळ्यात गुन्हेगारांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण जिल्ह्यातील हिस्ट्री सीटर, गँग हिस्ट्री सीटर, क्रिमिनल गुंड व गुन्हे दाखल असलेले आरोपी यांना पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे बोलावण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी या गुंडांची परेड घेत आगामी काळात शांतता राखण्याबाबत चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले. जे आम्ही ड्राईव्ह सुरू केलेले आहे, जे नाव आहे सुरू केलेलं आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये खास करून जे परत गुन्हे करतात त्यांच्यासाठी समजलं का, तर आम्हाला ॲक्शन घेणं राहायचं नाही आहे. आणि दुसरं आहे की तुम्ही गुन्हे करणार, कुठेतरी मारामारी चालू असते, तुम्ही तिथं जाणार, शेतीचा बाजार जास्त आहे. नंतर तुम्ही पोलिसांच्या नजरेमध्ये राहण्यासाठी हे आता वारीचा वेळ आहे. वारीच्या अनुषंगाने प्रत्येक मागे काही एक प्रोग्राम पण सुरू केले, हार्ड प्रोग्राम म्हणून काम आहे. आता सध्या काम करतायत, हात वर करा. किती लोकांकडे बिलकुल काही काम नाही आहे, काम शोधताय, हात वर करा. तर आमच्या टीम आता टेबल लावतील. ते पारधी लोक किती आहे इथं, हात वर करा. पारधी समाजाचं असतील, जे गुन्हेगारी परत करतात त्यांच्यासाठी आम्ही पहाट प्रोग्राम सुरू केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला रोजगार भेटून जाईल. तुमचं जे सरकारी योजना ते आम्ही थोडं काम करू. बट आम्हाला शब्द द्यायचं आहे की कोणी परत गुन्हे करणार नाही. नंतर ते धंदे हे सगळं पूर्ण सोडायचं आहे, तरच आम्ही तुम्हाला मदत करू. नाहीतर अन्यथा त्याचा पुढचं आम्ही कारवाई सुरू करणार आहे. भाजपाल झाले असतील त्याचं पुढचं स्टेप आहे की MPDA करणार. तरीपर्यंत जे नाही झाला तर ते आम्ही बरेचशा नवीन कोण नाही दारूचा गुन्हेगार ते सगळ्यांना एवढं करणार आहे. ते स्वतः सांगितलं तर ठीक आहे. मुलांना कधी शाळेमध्ये ॲडमिशन देत नाही. तुम्हाला कामासाठी गेले तर तुम्हाला कामं भेटत नाही. परत तुम्ही गुन्हे करतात, परत तुम्ही जेलमध्ये जातात, परत ते गुन्हेगारीसोबत तुम्ही बसतात, परत बाहेर येऊन परत तेच काम करतात. या असं चक्रामध्ये तुम्ही बरेचसे लोक फसलेले आहेत. त्यासाठीच आम्ही हे प्रोग्राम सुरू केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला जे सरकारी योजना असतील आणि आणखी काही आमच्याकडे योजना आहे. कोणाला काय शेती, किती लोकांकडे शेती आहे, आमच्याकडे तंत्रज्ञान आहे. ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटसोबत आम्ही त्यांना सांगून आम्ही तुम्हाला मदत करू. बट तुम्हाला इथं फॉर्म साईन करून द्यायचं आहे की परत तुम्ही गुन्हेगारी करणार नाही. कोणाला नोकरी पाहिजे, काय पाहिजे, आम्ही मदत करू. ते हवालदार तुम्ही परत त्यांना अलंकार हॉलमध्ये घेऊन जावा. तिकडं वेगवेगळे टेबल लावलेले आहेत. ते टेबलमध्ये त्यांना सगळं फॉर्म्स भरून घ्या आणि पुढचं आम्ही कारवाई सुरू करू. अलंकार हॉलमध्ये, कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांना घेऊन या.
महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.